लागली नामाची आस लागली नामाची भक्त येई माहेरा आस लागली नामाची भक्त येई माहेरा अशी भारली पंढरी अशी भारली पंढरी रंगेठूचा सोहळा रंगेठूचा सोहळा आस लागली नामाची ओम अग्नये स्वाहा इदं अग्नये इदं मम ओम सोमाय स्वाहा इदं सोमाय इदं मम ओम प्रजापतये स्वाहा इदं प्रजापतये इदं मम ओम इंद्राय स्वाहा इदं इंद्राय इदं मम ओम सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा ओम कुणा हाती बोले टाळ हातीची पळ्या कुणाच्या कुणा हाती बोले टाळ माया घालिते फुगडी माया घालिते फुगडी इठू इठू गाते बळ इठू इठू गाते बळ भजनाच्या तालावर भजनाच्या तालावर विठू अवतरला भजनाच्या तालावर विठू अवतरला अशी भारली पंढरी अशी भारली पंढरी रंगेठूचा रंगेठूचा सोहळा आस लागली नामाची रंगेठूचा सोहळा आस लागली नामाची विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल
ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाळी हलावी याला अवघावकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल पंढरपूरला आला. गोकुळावरून सर्वप्रमाणे एकच आहे. द्वारकेवरून गोकुळावरून पंढरपूरला आला तसा मांडवा गावच्या प्रत्येक भाविकाच्या तो प्रेमयुक्त भावाला वश होऊन तो पंढरीवरून पुन्हा इथे मांडव्याला आला. आता प्राण प्रतिष्ठा झाली. रूप सावळ गोजीर पंढरपुरे रूप सावळ गोजीर पंढरपुरे आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावधा काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीत नादावाला पावला पावलात विठू तू सामावाला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला. शास्त्राचा नियम वारकरी संप्रदायाचा नियम असतो. देव बैसले सिंहासनी जुन्या कीर्तनकार आम्ही घालून गेलेला नियम आहे. असं लिहिलेलं नाही पुढं हाच अभंग घ्यावा म्हणून, पण त्या अभंगाचा अर्थ तसा लागतो. देव बैसले आज देव सिंहासनाच्या ठिकाणी विराजमान झालेला आहे म्हणून तो. पण तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबरायांचा अभंग घ्यायचं होतं. आजी सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा घन ऐकून हरे पाहिला रे. आज तुमच्या गावामध्ये या ठिकाणी आनंदाचा दिवस त्या ठिकाणी आहे. असो त्या निमित्तानं